श्री गुरुचरित्र अध्याय 32. श्री गणेशाय नमः. पतिव्रतेची आचार रीती सांगे देवांसी बृहस्पती सहगमन केली फलश्रुती. येणे परी निरोपिली विधवापनाचा आचार. सांगता झाला देवगुरु पुसती देव ऋषीश्वरू. ऐका श्रोते एकचित्ते जवळे नसता फुलापती. त्या ते झाले असेल मृत्यू प्राप्ती काय करावे त्याचे सती. केवी करावे सहगमन पती जवळी असता जरी. सहगमना जावे तर येणारी असेल आपण गरोदरी. करू नये सहगमन स्तनपाणी असेल कुमार. तिने करिता पापथोर पुरुष मेला असेल दूर. सहगमन करू नये तिने असणे विधवापणे. विधीपूर्वक आचरणे सहगमना समान असे पुण्य. एक चित्ते परियेसा एक धान्याचे अन्न करावे तिने भोजन 3 दिवसा पोषण. करावे तिने भक्तीने शक्ती नाही वृद्धापेसी. एकांना जेवावे परियेसी अथवा फल आहारेसी. अथवा शाकाहार देखा पुत्राविन असेल नारी. करणे तर्पण पुत्रापरी तिळदर्भ कुशाधारी. गोत्र नाम उच्चारावे विष्णू पूजा करावे नित्य. आपुला पुरुषाची मनत पुरुषरूप आठवी चित्त. विष्णुस्थानी आरोपीजे वैशाख माघ कार्तिक असे आचार विशेष माघ स्नानानी तीर्थास. विष्णू स्मरणे करावे तीर्थयात्रे जात्या लोका. त्या ते द्याव्या छत्रपादुका येतील आपले गृहांतिका. पाद प्रक्षालन करावे दीपदान भाग 16. वरकट नवती धर्म सकळा या कारणे अनंत फळ. दीपदान करावे माघ स्नान माघ मासी. करणे सूर्योदयासी येणे परी एक मासी. आचरावे भक्तीने गंध परिमळ पुष्पेसी. पूजा करावी केशवासी रुद्राभिषेक विधीसी. संतोष व्हावा गौरीहर धूपदीप नैवेद्यसी. पूजा करावी षोडशी प्रीती बहु शंकरासी. दीपमाळा उजाळीता आपुला पुरुष ध्यावोनी. नारायण तो मनोनी पूजा करावी एकोमनी. भक्तिभावे परियसा रक्तकृष्ण चित्रवस्त्र. नेसता जाण दोष बहुत आणि कसे एक व्रत. पुत्राचे बोले वर्तावे असा आचार विधवेस. असे शास्त्र पुराणेसी जरी आचरती भक्तीसी. सहगमन केले फळ असे विधवापणे येणे परी. आचारी जे नारी मरण होताची अवसरी. पतीसी घेऊन स्वर्गी जाय. जितक्या पतिव्रता नारी समस्त भागीरथी सरी. त्यांचे पुरुष शंकरापरी पूजा करावी दोघांची. ऐसे बृहस्पतीचे वचन सांगितले मनी विस्तारोन. ऐक बाळे तुझे मन ज्यावरी प्रीती ते करी. दुःख सकळ तेजोनी माझे बोल ठेवी मनी. सांगितले तुझ मागे दोन्ही परलोकाचे साधन. धैर्य असेल आपणासी करीस गमनपतीसी. विधवापणे आचार करीसी तेही पुण्य तितुकेची जे आवडे तुझे मनी. सांगावे माते विस्तारोनी हस्तमस्तकी ठेवणी. पुसत असे प्रेम भावे असे म्हणता अवसरी. केले न म्हणती येणारी विनवितसे करुणोत्तरी. भक्ती भावे करुणिया जय जय योगेश्वरा. तुझी पिता सहोदरा माझ्या प्राण मनोहरा. जनक जननी तुझी ओसी आले आपण परदेशात. जवळी नाही बंधू भ्रात भेटलासे तू परमार्थ. अंतकाळीचा सोयरा सांगितले आचार दोन्ही. कष्टाधिक विधवापणी अशक्य आम्हा स्वामी. अपार असे दातारा तारुण्य पण आपणासी. लावण्य असी या देहासी निंदापवाद शरीरासी. घडेल कली वर्तमानी संतोष होतो माझे मनी. पुण्य अपार सहगमनी पती सवे संतोषनी. जाईन स्वामी निर्धारे मनोनी मागुती नमस्कारी. माता ठेवणी चरण धरी स्वामी माते तारी तारी. भवसागरी बुडत असे करुणा कृपेचा सागर. विटवीत असे योगेश्वर देता झाला अभयकर. मने पती सवे असावे जो चिठाव पुरुषासी. जाय माते संगेसी सांगेन तुझ विशेषी. ऐक माते एकचित्ते आले ती तुम्ही दुरोणी. श्री गुरु भेटी लागुनी आरोग्यपतीसी भावे. म्हणून भक्ती भावे करुनिया ब्रह्मलिखित न चुके जाण. जेचे असेल कारण तैसे घडेल श्रुती वचन. दुःख कोणी करू नये काळा जिंकिता नाही कोणी. सर्व एक गुरु वाचनी भाव असे ज्याचे मनी. त्याची प्रत्यक्ष असे जाणा आता तुम्ही ऐसे करणे. जावे त्वरित सहगमने अंतकाळ होता क्षणे. गुरुदर्शना जाई माये मनोनी भस्मते वेळी. लाविता झाला कपाळी रुद्राक्षचारी तत्काळी. देता झाला तियसी योगेश्वर म्हणती तियसी. रुद्राक्ष बांधी गळसरीसी दोन्ही प्रेत करणासी. बांधवनी दहन करावे आणि कैक सांगेन तुझ. गुरुदर्शना जासी सहज रुद्रसुक्त म्हणती द्विज. श्री गुरुचरण प्रक्षाळिता तेची तीर्थ घेऊनी. आपले देही प्रोक्षोनी प्रेतावरी आणोनी. प्रोक्षण करी भक्तीने मग जावे सहगमननी. वाने द्यावी सुवासिनी अनेक द्रव्ये वेचुनी. ब्राह्मणामुखी अर्पावे ऐशा परी तियसी. सांगोनी गेला तो तापसी पतिव्रता भावेसी. करी आहे ती तय वेळी बलविप्र बोलावनी. प्रेता प्रायचित्त देवनी षोडश कर्म आचरोनी. औपासना करविता ती
सुस्नान कोणी आपण पितांबरणे सोन सर्वाभरणे लेवून हळदी कुंकुम लावित असे अवपासन प्रेतासी करविता ती विधीसी प्रेत बांधुनी कष्टेसी घेऊन गेले गंगे अग्नी घेऊन तळ हातेसी निघाली पतिव्रता कैसी आनंद बहु मानसी प्रेता पुढे जात असे 16 वर्षे तारुण्यपण सुंदर रूप लावण्य लयली असे आभारणे लक्ष्मी सारखे दिसत असे येणे परी नदीसी गेली नारी पती सरसी कुंड केले अग्निसी काष्टेसेनी अपरिमित अग्निकुंड सन्निधेसी ठेविले तया प्रेतासी बोलावनी सुवासिनींसी देती झाली वाने देखा तुपे चोळी कुंकुमेसी हळदी काजळ परियसी तोडे कंठसूत्रेसी सुवासिनींसी देत असे गंधपुष्प परिमळेसी पूजा केली सुवासिनींची द्रव्य देते ती अपारेसी समस्त ब्राह्मणात वेळी नमन करुणी समस्तांशी निरोप मागत असे हर्ष आपण जाते माहेरासी लोभ असो द्यावा म्हणत असे माझा पिता शूलपाणी माता गौरी अंतकरणी आम्हा बोलाविले सगुनी प्रेम भावे करुनिया समागमे लोक आपुले होते जे कसवे आले ज्यांसी सांगत असे बोले जावे परतुनी ग्रामासी पुसता श्श्रू मामीसी त्या ते तुम्ही न सांगावे असी प्राण देतील आम्हा सरसी वंशात तुम्हा घडेला त्यांची तुम्ही म्हणावे असे क्षेम आहे तीर्थवासी भीमा तीर्थस्थान असे श्री गुरुचे सन्निधानी आले श्री गुरु दर्शनासी आरोग्य झाले पतीसी राहिले आपले संतोषी म्हणून सांगा आमुचे घरी ऐसे सासू शुरासी तैसेची आमुचे माता पित्यासी इष्टजन सोयरियासी सांगा येणे परी तुम्ही ऐसे वचन ऐकून दुःख करती सकळ जन आपण असे हास्यवदन प्रेताजवळी उभी देखा अग्निकुंडीत क्षमी घालिता ती काष्टेसेनी तो आठवण झाली तिचे मनी योगेश्वराचा उपदेश रुद्राक्ष काढून या दोन्ही बांधित असे प्रेत श्रवणी कंठसूत्री ठेवून दोन्ही पुसत असे ब्राह्मणासी विनवित असे द्विजांशी संकल्प केला मी मानसी श्री गुरुमूर्ती आहे कैसी आपले दृष्टी पाहिन दर्शन करून स्वामीसी त्वरित येई न अग्निकुंडापासी आज्ञा झाली या वेगेसी त्वरित येईन म्हणत असे ऐकून तिचे वचन म्हणती समस्त द्विजन दहन न होता अस्तमान त्वरित जाऊन तुम्ही यावे पुसून या ब्राह्मणासी निघाली नारी संगमासी जेथे असे ऋषिकेशी श्री सरस्वती सवे येती नगर नारी स ब्राह्मण नानापरी कौतुक पाहती मनोहरी पतिव्रता स्त्रियेची जाता मार्गे स्तोत्र करी म्हणे स्वामी नरकेसरी अभाग्य आपुले पूर्वापरी म्हणून आम अवेरिले तू त्रैमूर्तीचा अवतार ख्याती झाली अपरंपार भक्तजना आधार म्हणून वानिती सकळ जन अपराध आपण काय केले वीस गावे भेटीस आले माता पित्या ते विसरले तुझ्या ध्याने स्वामी आरोग्य होईल पतीसी पुत्र होतील आपणासी आशा करून मानसी आले स्वामी कृपा सिंधू पुरला माझा मनोरथ आरोग्य झाला प्राणनाथ पुत्र झाले बौद्ध नवस झाला स्वामी मनोरथ झाला आम्हासी म्हणून येते पुसावयासी जाऊ आता परलोकासी कीर्ती तुझी घेऊन या ऐसे परिधान करीत आली अमरजा संगमा त्वरित वृक्ष असे अश्वस्थ देखती झाली स्वामी असी उभी ठाकून या दुरी साष्टांगी नमन करी श्री गुरु म्हणती तळे अवसरी सुवासिनी होई ध्रुव ऐसे म्हणता मागुनी नमन करी एक भक्ती पुनरपी स्वामी तेने चरिती अष्टपुत्री होय म्हणत असे ऐसे वचन ऐकून हास्य करती सकळ जन सांगता ती विस्तारून श्री गुरुपाशी तय वेळी विप्र म्हणती स्वामी असी इचापती पंचत्वास पावला परंदामासी सुवासिनी केवी होय नेले प्रेत श्मशानासी ही आली असे सहगमनासी निरोप घ्यावया तुम्हा पासी आली असे स्वामी तुमचा निरोप घेऊनी अग्निकुंडा जाऊनी समागमे पतिशयनी दहन करणे विसे येसी ऐकोनी ब्राह्मणाचे वचन श्री गुरु म्हणती हासोन इचे स्थिर अयवपन मरण कैसे कडे येसी म्हणती श्री गुरु तये वेळी आना प्रेत आम्हा जवळी प्राण गेला कवने काळी पाहू म्हणती त्या अवसरी म्हणती श्री गुरु द्विजांसी आमुचे वाक्य झाले असी अवयपन स्थिर येसी संदेह न धरा मनात या बोलाचा निर्धारू राखीला आता कर्पूर गौर नका प्रेत संस्कारू आना म्हणती आपणाजवळी श्री गुरुचा निरोप होता आणू गेले धावत लोक कौतुक पाहत अभिनव म्हणती सकळी जन इतुके होता अवसरी आले तेथे विप्रचारी पूजा करीती मनोहरी श्री गुरुची भक्तीने रुद्रसुक्त मनोनी अभिषेक करीती गुरुचरणी षोडशोपचार विस्तारुनी पूजा करीती भक्तीसी तीर्थपूजा नानापरी पूजा करीती उपचारी ऋतुके होता अवसरी घेऊन आले प्रेतासी प्रेत आणुनिया देखा ठेविले श्री गुरु सन्मुखा श्री गुरु म्हणती विप्रलोका सोडा दोर वश्रयाचे चरण तीर्थ तये वेळी तेती तया विप्राजवळी प्रोक्षा म्हणती तात्काळी प्रेत सर्वांगी स्थपन करा श्री गुरु निरोपे ते ब्राह्मण प्रेतासी करती तीर्थस्थपन अमृत दृष्टी श्री गुरु आपण पाहती प्रेत सर्वांगी
पाहता सुधा दृष्टीने प्रेत झाले संजीवन. उठोनी बैसता तत्क्षम अंगमोडित परियसा. नग्न मनोनी लाजत प्रेता झाले सर्वचेत. नवी वस्त्रे नेसत येऊनीकडे बैसला. बोलावनी श्रीयसी पुसतसे विस्तारेसी. कोठे आणले आपणासी यतीश्वर कवन सांग. इतुके लोक आले असता काव न करीसी तू चेता. निद्रा आली मंदोन्मता म्हणून निपुसे श्रीयसी. ऐकून पतीचे वचन सांगती झाले विस्तारून. उभी राहून दोघे जण नमन करती श्री गुरुसी. चरणावरी माता ठेवून नमन करीती दोघे जण. पाहती लोक सकळसी जनमानंद पर्वतला तयासी नाना परिसी. स्तोत्र केले श्री गुरूंसी श्री गुरुमूर्ती संतोषी. आश्वासी ती तये वेळी अष्टपुत्र पूर्ण आयुषी हो का श्रीमंत अतिहर्षी. गेले तुमचे सर्व दोषी देहांती मुक्ती तुम्हा. चतुर्विद्य पुरुषार्थ लभ्य झाले तुम्हा सत्य. सांडोनिया संध्या त्वरित सुखे असा म्हणती देखा. ऋतुके होता अवसरी मिळाल्या होत्या नगर नारी. जय जयकार परंपारी पवर्तला तये वेळी नमन करीती सकळ ही जन. स्तोत्र करीती गायन करिता ती निरांजन. जय जयकार प्रवर्तला तयांमध्ये विप्रयक. होता धूर्त कुबुद्धिक त्याचे गृह होते नरकी. म्हणून पुसे श्री गुरुसी वेदशास्त्र पुराण. बोलता ती सनातन ब्रह्मलिखित सत्य जाण. म्हणून वाक्य निरंतर घडला नाही मृत्यूयासी. दिवा मरण सुखांतरेसी त्याचा आला प्राण कॅसी. ब्रह्मलिखित सत्य की मिथ्या न कळेत याच्या अभिप्राया. निरोपावे गुरु राया श्री गुरु सांगती हा सोनिया. तया मूर्ख ब्राह्मणासी श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी. सांगेन तुझ विस्तारेसी पुढे जन्म होय त्यासी. एक चित्त परियसा मी तया ब्रह्मयापाशी. मागून घेतले कारणेसी पुढील जन्मत परियसी. वर्षे 30 संख्या ते भक्तजन रक्षावयासी. मागितले आम्ही ब्रह्मयापाशी म्हणून सांगती विस्तारेसी. तया विप्रवर्गापुढे तटस्थ झाले सकळही जन. साष्टांग करीती नमन गेले आपुले स्थान. ख्याती झाली चौराष्टी पतिव्रते पतीसहित. स्नान केले संगमात अंतकरणी संतोष बहुत. पूजा करीती भक्तीने अपार द्रव्य वेचून. करीती ते आधारण सूर्य गेला अस्तमान. आले श्री गुरुमठासी श्री पुरुष नमस्कार. करिता ती वारंवार पूजा सामग्री उपचार. आरती करती श्री गुरुसी सिद्ध म्हणे नामधारका. पुढे झाले अपूर्व ऐका कथा असे अतिविशेषा. सांगेन ऐका एक चित्ते इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृस्य सरस्वते प्रामुख्याने सिद्ध नामधारक संवादे मृत संजीवनम नाम द्वातिद्यो शोध्याय श्री गुरुदत्तात्रयमार्पणम वस्तु. श्री गुरुदेव दत्त.